सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे 103 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विशाल, पद्मिनी, रुद्र, दामिनी रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते आणि रुद्रने थोडंसं खाल्लं आणि म्हणाला, आता मला बास, माझं पोट ऑलरेडी फुल झालं आहे, आता आणखी एकही घास मला जाणार नाही. विशाल म्हणाला, अजिबात उठायचं नाही, तुझ्या प्लेटमधलं तू सगळं संपवायचं. आणि तसंही मला छळून आणि टिवल्या बावल्या करून तुझं पोट रिकामं झालं असेल ना, म्हणूनच तुला डिनर ऑफर केला आहे, खा आता. रुद्र त्याला हात जोडून म्हणाला, ओ साहेब, जेवण तुमचं असलं तरी पोट माझं आहे ना, काही कमी जास्त झालं तर मलाच भोगावं लागणार आहे. विशाल म्हणाला, मग एक काम कर, आता तू बिल भरायचं. रुद्र म्हणाला, मी का भरायचं, एकतर तुम्ही ऑफर केलं ना आम्हाला जेवण. विशाल म्हणाला, ही माझी अट आहे असं समज, एकतर प्लेटमधलं संपव किंवा बिल भर. रुद्र त्याच्यावर चिडला आणि म्हणाला, काय राव तुम्ही, शेजारणीच्या लग्नात सुनेची माया करताय, जसं काय स्वतःच बनवलंय जेवण, एवढ्या प्रेमानं खाऊ घालताय. विशाल म्हणाला, स्वतः बनवलं नसलं तरी त्याला सुद्धा पैसा भरावा लागतो आणि पैसा कष्टाचा आहे, फुकट येत नाही. रुद्र म्हणाला, दिवसभर खुर्ची उबवत असता बसून बसून, तुम्ही कसले कष्ट करता व? खरं कष्ट शेतकऱ्याचं असतं. चला तुम्हाला दाखवतोच आता गावाकडे की एक पीक घ्यायला किती नाकीनऊ येतात. विशाल म्हणाला, म्हणूनच म्हणतोय, हे अन्न शेतातून तुझ्या ताटात येईपर्यंत खूप जणांचे कष्ट असतात. त्याच्या पाठीमागे त्याचा मान राख आणि खा गुपचूप. आता रुद्रला हे पटलं होतं बरं का, आणि तो म्हणाला, साहेब, हे मला पटलं तुमचं, खरंच खाऊन माजावं पण टाकून माजू नये. आणि विशाल हसत म्हणाला, तू आधीच काय कमी माजलेला आहेस का, आणखीन किती माजणार आहेस अजून. तसा रुद्र चिडून त्याच्याकडे बघून म्हणाला, हे असला घरचा आहे देण्याची काही गरज नाही बरं का, खानावळ घालून धुनावळ करता काय माझी. आता विशाल नुसता हसत होता. मग म्हणाला, आणि आज तुम्ही बहीण भावंडांनी मिळून जी माझी धुलाई केली त्याचं काय. आधी तुझी बहीण संशय घेऊन माझ्यावर चिडली आणि गेले 2 तास तू माझं डोकं खातोयस. मला पूर्ण बधीर करून टाकलं तुम्ही दोघांनी. रुद्र म्हणाला, आता तीच बधीरता उतरवतो बघा गावाकडे नेऊन. विशाल म्हणाला, म्हणजे नक्की काय करशील तिकडे नेऊन तू? तू मला विहिरीत ढकलून तर देणार नाहीस ना? रुद्र म्हणाला, साहेब, तुम्हाला पोहता येत नाही का विहिरीत? विशाल म्हणाला, विहिरीत नाही, मला स्विमिंग टँकमध्ये पोहता येतं. रुद्र म्हणाला, बरं, मग आता तुम्हाला पण दाखवतो मी आमच्या गावाकडचा स्विमिंग टँक. आणि आता रुद्रनं त्याच्या ताटातलं हळूच दामिनीच्या प्लेटमध्ये टाकलं. विशाल म्हणाला, रुद्र, नो चीटिंग, ते परत घे आणि खा. मग दामिनी म्हणाली, दादा असू दे ना, खाईन मी, त्याला नको जास्त फोर्स करू. विशाल म्हणाला, तू गप्प बसतेस का, आमच्या दोघांचं चाललंय ना, आणि तो जेव्हा मला बोलतो तेव्हा तुझं तोंड उघडत नाही ग. रुद्र, गप्प बस असं म्हणायला, आणि आता बरं लगेच मला गप्प करतेस. आणि दामिनी गप्प बसली. मग रुद्र म्हणाला, ओ साहेब, ओ साहेब, अहो बायको गरोदर आहे तुमची, तिनं खाल्लं का नाही, काहीच, ते बघा ना जरा, तिच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही माझ्याकडे काय लक्ष देत आहात. विशाल म्हणाला, माझं तिच्याकडे सुद्धा लक्ष आहे. रुद्र म्हणाला, अरे वा, एकाच वेळी तुमचं सगळीकडे लक्ष दिसतंय, तुम्ही तर अष्टावधानी आहात की साहेब. बरं, मी काय म्हणतो, तुमचा थोडासा सल्ला हवा होता. विशाल म्हणाला, कसला सल्ला. मग रुद्र हळूच त्याच्या कानाजवळ जात म्हणाला, साहेब, बोलू वाटते हो, पण कसं बोलू हे कळेना. विशाल म्हणाला, बघा, कोण इतकं बोलताना विचार करते, एरवी नेहमी उचललेली जीभ लावली टाळ्याला, असं काम असतं तुझं, आणि आता का इतका संकोच करतोस. मग आता रुद्र हळूच विशालच्या कानात म्हणाला, साहेब, मला तो फॉर्म्युला सांगा ना. विशाल म्हणाला, कसला फॉर्म्युला. रुद्र म्हणाला, अहो, ते तुम्ही लगेच सक्सेस झाला ना, लग्न झाल्यानंतर 2 महिन्यात बाळासाठी, तो फॉर्म्युला नक्की काय केलं तुम्ही. विशालनं त्याला एक फटका दिला आणि म्हणाला, गाढवा, असला कसलाही फॉर्म्युला मला माहीत नाही. रुद्र म्हणाला, काय राव तुम्ही, ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढत असतं, माणसाला मदत करावी दुसऱ्या माणसानं, एवढं पण शाळेत शिकवलं नाही होय तुम्हाला. विशाल म्हणाला, तुला का घाई झाली आहे बाप बनायची. रुद्र म्हणाला, बाप बनायची घाई नाही हो साहेब, तुम्हाला मामा बनवायची घाई झाली आहे मला. विशाल म्हणाला, पण मला नाही मामा बनायचं इतक्यात. आणि रुद्र उसळून म्हणाला, पण आम्हाला तुम्हाला मामा बनवायचंय ना, आणि तुम्ही गुपचूप मामा बनायचं म्हणजे बनायचं, कळलं. आता विशाल सिरियस होऊन म्हणाला,
ऐक रुद्र, दामिनीचं शिक्षण सुरू आहे, तिला अभ्यास करू दे. लॉचा स्टडी खूप डीप असतो. रुद्र म्हणाला, साहेब, माझी दामिनी खूप हुशार आहे. ती माझ्याकडे आली होती की नाही तेव्हा नुसती माझ्याकडे बघत बसायची, अभ्यास कमी करायची, तरीसुद्धा डिस्टिंक्शन घेऊन पास झाली. हो ना गं दामिनी? आणि दामिनी लगेच म्हणाली, हो अरे दादा, अभ्यासाचा आणि बाळाचा काही संबंध नाही. विशाल म्हणाला, तुम्ही दोघेही बदमाश आहात, मारा तिकडं. आणि तसंही आता तुम्हाला अडवून अडवून मी किती अडवणार आहे? तुमचं ठरलंच असेल तर मी नाही काही करू शकत. रुद्र म्हणाला, तेच तर म्हणतो ना साहेब, तुम्ही आम्हाला इतकं अडवलं, पण आम्ही कोणाच्या बापाला पण नाही अडलो. विशाल म्हटला, रुद्र नीट बोल, ते माझे बाबा आहेत. रुद्र म्हणाला, मग असू द्या की, मला काहीच प्रॉब्लेम नाही, बापच आहेत ना, बापाला बापच म्हणायचं, त्यात वाईट वाटून काय घ्यायचं? उलट अभिमानानं सांगायचं की हा माझा बाप आहे. आता विशाल पुन्हा गप्प बसला. तर मी काय म्हणत होतो, आता आम्हाला अडवण्यासाठी तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता. विशाल म्हणाला, कोणती? रुद्र म्हणाला, आमच्या दोघांच्या मध्ये येऊन झोपा. तसं हे ऐकून पद्मिनी आणि दामिनी खूप जोरात हसायला लागल्या. आता विशालच उठला आणि म्हणाला, चला, सकाळ मला ड्युटीला जायचं आहे. मग आता सगळे उठले आणि गाडीकडे आले. दामिनी पुढे गेली आणि रुद्र हसत हसत विशालकडे बघतच रस्ता क्रॉस करत होता. इतक्यात जोरात तिकडून एक कारगाडी आली. रुद्रचं लक्षच नव्हतं. विशालने एकदा त्या गाडीकडे पाहिलं, एकदा रुद्रकडे पाहिलं आणि विशाल पळतच गेला. त्याने रुद्रला हाताला पकडून जवळ ओढला आणि त्याला मिठीत घेतलं. आता विशाल खूप घाबरला होता, रुद्रपेक्षाही जास्त. दामिनी आणि पद्मिनीसुद्धा घाबरल्या होत्या आणि विशाल आता रुद्रला मारलेली मिठी सोडतच नव्हता. तो खूप घाबरला आहे हे रुद्रच्या लक्षात आलं आणि पुन्हा वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी तो म्हणाला, साहेब, सोडा ना मिठी, अच्छा नाही लागता. चांगलं वाटण्याऐवजी खराब वाटते. तसं विशाल पुन्हा मोठ्यानं हसला आणि पुन्हा त्याच्या पाठीत 2 धपाटे टाकले आणि म्हणाला, मूर्ख कुठला, नीट बघून रस्ता क्रॉस करता येत नाही का? रुद्र म्हणाला, साहेब, इतकी का काळजी करताय? जे व्हायचं ते होतच असतं आणि तुम्ही असताना मला काहीच होणार नाही. मग आता दोघेही आपल्या आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी विशाल पोलीस स्टेशनला गेला आणि म्हणाला, पाटील, पुढच्या आठवड्यात मी 3-4 दिवस नाही येणार, तेवढं सांभाळून घ्या. पाटलांनी ओळखलं आणि मान हलवत म्हणाले, ओके साहेब. मग पुढचा रविवार गाठून पुन्हा विशाल पद्मिनीला घेऊन देवीच्या मंदिरात गेला. त्या दोघांनी पुन्हा भक्तिभावाने नमस्कार केला आणि तेव्हा कुठे आईचा जीव भांड्यात पडला. आता रुद्र खूप दिवसांनी दाढी करत होता आणि दामिनी आंघोळ करून आली आणि त्याला दाढी करताना पाहून ती थोडी हसली आणि म्हणाली, अरे वा, आज कोणाला तरी स्वच्छ राहावं असं वाटतंय की काय? रुद्र काहीच नाही बोलला. मग दामिनी म्हणाली, किती तो घाणेरडापणा, रोज शेव करत जा म्हणाले तर करत नाही. म्हणे, रोज चिकना गुळगुळीत होऊन मला काही सर्व्हिसला जायचं आहे का? पण रोज चिकना दिसला तर बायकोला आवडतो, त्याचं काय? पण इथे बायकोच्या मनाचा विचार कोण करतो? सगळं तर स्वतःच्याच मनाचं करायचं. हट्टीपणा, नुसता हट्टीपणा करायचा. आता रुद्रनं तिला जवळ घेतली आणि तिच्या गालाला त्याच्या दाढीचा फेस त्यानं लावला. तशी दामिनी खूप लाजली आणि रुद्र म्हणाला, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, काय चाललंय तुमचं सकाळी सकाळी? आता मी करतोय ना शेव. तुम्हा पोलीस आणि वकिलांना जुने मुद्दे उकरून काढायची सवयच असते. आणि तो विषय सोडून दे. आता फक्त बोल. आणि खरंच तुला मी आवडत नाही का दाढी असल्यावर? ती म्हणाली, आवडत नाही असं नाही, पण जास्त नको ना वाढवायला, जंगलात राहिल्यासारखं. आपण माणसात राहतो, नीटनीटकं राहावं इतकंच मला माहीत आहे. मग रुद्रनं तिच्या दुसऱ्या गालाला त्याचा गाल घासला आणि फेस लावला आणि म्हणाला, दामिनी, चुकली का गं पाळी? दामिनी म्हणाली, नाही. रुद्र म्हणाला, तरी अग्निहोत्री साहेबांना पाळी चुकवण्याचा फॉर्म्युला मागत होतो, पण दिला नाही साहेबांनी. दामिनी आता खूप हसली आणि म्हणाली, रुद्र, असा काही फॉर्म्युला असतो का, वेडा कुठला? रुद्र म्हणाला, असेलच की, मग त्यांची पाळी कशी चुकली? दामिनी म्हणाली, रुद्र, अरे ते नॅचरल असतात गोष्टी, तू पण ना वेडा आहेस अगदी. चल आवर पटकन, सोड मला. तरीही रुद्र म्हणाला, दामिनी, मला असं वाटतं की तुला जर मी हनीमूनसाठी नेली असती ना त्यावेळी, तर नक्की आपली लवकर पाळी चुकली असती बघ. अग्निहोत्री साहेबांनी सगळं कसं वेळेवर केलं आणि म्हणून त्यांची वेळेवर पाळी चुकली. आपलं लग्न लवकर झालं गं, पण मी तुला लवकर हनीमूनला नेली नाही, खूप उशीर केला ना.
दामिनी, आणखीन एकदा जायचं का गं हनीमूनला? बघू काय फरक पडतोय का? असं म्हणून त्यानं तिच्या हातात नॅपकिन दिला आणि तिच्यासमोर गाल केले. मग दामिनीनं त्याचा चेहरा नॅपकिननं स्वच्छ केला आणि रुद्र आता खूप हँडसम दिसत होता. मग त्यानं तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, बोल ना दामिनी, जायचं का पुन्हा एकदा हनीमूनला? दामिनी म्हणाली, तुला वेळ आहे का? रुद्र म्हणला, वेळेचं तसं अवघड आहे, पण तुझी इच्छा असेल तर तो हनीमूनचा दिवस इथे सुद्धा येऊ शकतो. दामिनी, काय कमाल दिसत होतीस गं तू त्या रात्री. असं वाटत होतं की स्वर्गातून एखादी अप्सराच माझ्या बेडरूममध्ये उतरली आहे. मला म्हणतेस की रोज छान दिसायचं, मग तू रोज का तशी मला सरप्राईज देत नाहीस? असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर किस केला. तशी ती थोडी रोमांचित झाली आणि त्याच्या मादक आवाजानं तिचे श्वास गरम व्हायला लागले. रुद्र म्हणला, दामिनी, आज पुन्हा ते सरप्राईज हवं आहे मला, जे तुम्हाला हनीमूनच्या रात्री दिलं होतं. दामिनी म्हणाली, जर तू रोज असं दाढी करून स्वच्छ झालास आणि छान दिसलास तर मी रोज तुला सरप्राईज देईन. आणि रुद्र तिला मिठीत उचलली आणि म्हणाला, मग आज मला ते सरप्राईज हवं आहे, कारण आज मी स्वच्छ झालो आहे. ती लाजून म्हणाली, हो. आणि आता रुद्र खुश होऊनच रात्रीची वाट बघत त्याच्या ऑफिसला गेला. मग विशाल म्हणाला, पद्मिनी, आपण तुझ्या गावी तर निघालोय, पण आई परवानगी देईल का? पद्मिनी म्हणाली, हो ना, मला तर टेन्शनच आलं आहे. आई किती काळजी करतात. त्या मला इथलं भांडं तिथं उचलून ठेवू देत नाहीत आणि नजरेसमोरून हलूही देत नाहीत. विशाल म्हणाला, आणि मी काही तिची परवानगी काढणार नाही, तुला आत्ताच सांगून ठेवतोय, कारण ती मला खूप बोलेल. पद्मिनी हिरमुसली आणि म्हणाली, मग कोण परवानगी काढणार? मग आई त्या दोघांकडे आली. पद्मिनीनं विशालला खुणावलं की बोला म्हणून. मग तो म्हणाला, आई, आता तुझ्या मनासारखं केलं की नाही आम्ही, आणि नमस्कार करून आलो. आणि तुझी सून म्हणत होती की तिला तिच्या माहेर जायचं आहे, खूप आठवण येते. आई म्हणाली, हो का? बघ रे बाबा, शेवटी सून ती सूनच असते आणि सासू ही सासू असते. सासू कधीच आई बनत नसते. आणि नुसतं आई म्हणालं म्हणून आई होत नाही कोणी. सुनेला कितीही जीव लावा, शेवटी तिला आईची आठवण येणारच. पद्मिनी, अगं मी तुला किती जीव लावते, पण तरीही तुला आईची आठवण येते, म्हणजे माझ्या प्रेमात काहीतरी कमी पडतंय, हो ना? पद्मिनी आता थोडीशी घाबरली आणि म्हणाली, आई, अहो असं का म्हणताय? तुम्ही कुठेच कमी पडत नाही. उलट मला खूपच भारावून गेल्यासारखं वाटतं तुमचं प्रेम पाहून. आणि तुम्हाला नसेल आवडत तर मी नाही जात माहेरी, राहू द्या. आई म्हणाली, पण त्याचा काय उपयोग? शेवटी तुला तुझ्या माहेरची, तुझ्या आईची आठवण आलीच ना. आता पद्मिनीला काय बोलावं सुचत नव्हतं. विशालसुद्धा गप्प बसला आणि आई हसायला लागली आणि म्हणाली, अगं किती टेन्शन घेतलंस, मी तुझी मस्करी करत होते. तसं पद्मिनीला थोडं रिलॅक्स वाटलं आणि विशाल आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, पद्मिनी, आता कळलं का तुला आमची दामिनी अशी का आहे, इतकी चुलबुली? कारण सगळ्या ड्रामाचं ट्रेनिंग तिला या ड्रामा क्वीनकडून मिळालेलं आहे, तेही पोटातून. माझी आईच किती नटखट आहे बघ. आणि आता तुला कळलं ना मी त्या रात्री काय सांगत होतो, की आई बाबांची समजूत कशी घालत असेल? आई हसली आणि म्हणाली, गप्प बस रे, ड्रामा क्वीन काय म्हणतोस मला? विशाल म्हणाला, अगं मग काय तर, आता किती घाबरवलंस आम्हाला तू. अगं खरंच वाटत होतं की तू रुसली आहेस. आई हसून म्हणाली, बरं चालेल, जाऊन ये 4 दिवस आईकडे, पण एक लक्षात ठेवायचं, काहीही उचलायचं नाही, फक्त घरातच थांबायचं, भटकायचं नाही कुठेच. आणि तुला जेव्हा यावंसं वाटेल तेव्हा विशालला फोन कर, तो लगेच तुला सोडेल आणून इथं 10 मिनिटात. विशाल म्हणाला, आई, मुंबईतल्या माहेरी नाही गं, तिला तिच्या गावच्या माहेरी जायचं आहे. सगळेजण निघालेत आणि आम्हा दोघाला चला म्हणत आहेत. आणि आई म्हणाली, काय, गावी जायचं आहे? नाही नाही, नको. पद्मिनी, मला माफ कर बाळा, पण प्लीज इतक्या लांब तू नाही जायचं. आणि पद्मिनी म्हणाली, बरं आई, नाही जात. विशालनं तिच्याकडे बघितलं आणि मनात म्हणाला, झालं, लगेच ऐकलं आईचं, हिला जायचं आहे आणि मला अशी तोंडघशी देते ही. मग विशाल म्हणाला, अगं आई, पद्मिनीला ना तिच्या गावाकडच्या शेतातल्या चिंचा खाव्याशा वाटत आहेत. तिचं डोहाळं आहे ते, आणि डोहाळं नाही पुरवलं तर कान फुटतो ना गं बाळाचा. हो ना, असं दामिनी म्हणाली. आणि आई आता विचार करू लागली. विशाल म्हणाला, आम्ही आमच्यासाठी नाही जात, बाळासाठी चाललोय, कर विचार. मग आई म्हणाली, तू सुद्धा जाणार आहेस का तिच्यासोबत? विशाल म्हणाला, हो, तिला एकटीला कसा सोडू मी? आई म्हणाली, मग ठीक आहे, पण केव्हा जाणार आहात? विशाल म्हणाला, 3-4 दिवसांनी. मग आई म्हणाली, त्या अगोदर आपण चोरोटी भरून घेऊया.
विशाल म्हणाला, ती कसली असते अजून चोर ओटी? आई म्हणाली, अरे तिला आता 3 महिने होतील ना गरोदर राहून. आता पद्मिनीच्या तर हे लक्षातही नव्हतं, पण आईच्या बरोबर लक्षात होतं. ती तर वाटच बघत होती की केव्हा एकदा तिचं नातवंड तिच्या मांडीवर येतंय. विशाल म्हणाला, आणि त्यासाठी काय काय हवं ते सांग. पण आई, बाबा आल्यावर हा कार्यक्रम केला असता तर चाललं असतं ना. आई म्हणाली, हो रे, तसंही ते खूप कमी असतात आपल्याजवळ. काय गरज होती ते गुवाहाटीला हॉटेल चालू करण्याची पार्टनरशिपमध्ये, काय माहीत. सारखे जातात, दगदग किती होते. विशाल हसला आणि म्हणाला, बहुतेक आई बाबांचं तिकडे दुसरं विराड असणार. नक्कीच माझी दुसरी आई असेल तिकडे, म्हणून बाबा सारखे तिकडे जातात. तसं पद्मिनीनं तोंडावर हात ठेवला आणि आईने त्याला एक फटका दिला आणि म्हणाली, गाढवा असं बोलतात का बाबांना? विशाल, तुझी ना जीभ आजकाल खूप चालायला लागली आहे. त्या दिवशी मलाही म्हणाला की बाबांशिवाय झोप लागेल का तुला. विशाल थोडा हसला आणि म्हणाला, अगं त्यात काही चुकलं का आता माझं? आई म्हणाली, थांब तुला दाखवते काय चुकलं. बाप होशील आता आणि असं बोलतोस? आणि पद्मिनी म्हणाली, आई चांगला कान पिळा यांचा. असंच पाहिजे त्यांना. काहीही बोलतात हल्ली. आई म्हणाली, अगं पूर्वी याला बोलायला सुद्धा वेळ नसायचा. घरात थांबतच नव्हता. दिवसभर पोलीस स्टेशन, रात्री उशिरा यायचा आणि तुझा फोटो घेऊन बसायचा गप्पा मारत. मला त्याच्याशी बोलायला जावं लागायचं याच्या रूममध्ये. विशाल म्हणाला, आणि मग आता बोलतोय तर बोलू दे ना. आणि पद्मिनी, तुला नंतर दाखवतो. आईची साथ देतेस का? आई म्हणाली, खबरदार, जर तिला काही बोलशील तर कान तोडून हातात देईन. इतक्यात विशालचा फोन वाजला. आईने त्याचा कान सोडला आणि विशालने बघितलं तर कदमचा फोन होता. आणि कदम म्हणाले, साहेब, खून झाला आहे. एका तरुण मुलीचा, आपल्याला जावं लागेल पंचनामा करायला. विशाल म्हणाला, लगेच आलो, असं म्हणून तो नाश्ता न करताच गेला आणि पद्मिनी त्याच्या मागे नाश्ता करून जा म्हणून पळायला लागली. आणि आई म्हणाली, अगं गेला तो. बोलण्यात वेळ नसता घालवला तर नाश्ता झाला असता गं त्याचा. पण तू मात्र भरपूर नाश्ता करायचा आहेस. चल बस इथं. असं म्हणून आईनं तिला जबरदस्ती नाश्ता खाऊ घातला. आता इकडे जगन्नाथ शेठला भेटायला त्यांची बायको आली होती. ती खूप काळजीत होती आणि शेठ तिला म्हणाले, कशी आहेस, बरी आहेस ना? ती म्हणाली, कशी दिसते? शेठ म्हणाले, आणि मुलं कशी आहेत, कॉलेजला व्यवस्थित जातात ना? मग ती म्हणाली, तुमच्या कर्माची शिक्षा आम्हाला भोगावी लागत आहे. तुम्ही ज्यांना ज्यांना त्रास दिला आहात ती सगळी लोक आता त्रास देत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीची गुंड छेड काढत होते, पण तो रुद्र. आणि हे ऐकून शेठ मध्येच म्हणाले, म्हणजे नक्कीच रुद्र खूप त्रास देत असणार, कारण मी त्याच्या जीवावर उठलो होतो आणि त्याच्या फॅमिलीच्या जीवावर उठलो होतो. आणि तो त्या दिवशी मला म्हणाला सुद्धा होता कोर्टात की तुमची फॅमिलीही आहे, म्हणजे तो नक्कीच बदला घेतोय, मी त्याला सोडणार नाही, असं शेठ रागात म्हणाले. आणि बायको म्हणाली, तुम्ही रुद्रविषयी गैरसमज करून घेऊ नका. मी काय सांगते ते ऐका. उलट गुंड त्रास देत होते मुलीला आणि रुद्रनं तिला वाचवलं. आणि आता तो आपल्या घरचं सगळं बघतोय, अगदी मोठ्या मुलासारखा. कुठेच काही कमी पडू देत नाही. बर्थडेसुद्धा सेलिब्रेशन केलं त्यानं आपल्या मुलाचं. अगदी रात्री फोन केला तरी तो धावत येतो. आणि आता कोणीच त्रास देत नाही. आणि हे ऐकून शेठला खूप आश्चर्य वाटलं. आणि त्याची बायको म्हणाली, आता माझी एकच इच्छा आहे की तुम्ही सुधारावं, तुम्हाला पश्चाताप व्हावा आणि तुमचासुद्धा वाल्याचा वाल्मिकी होऊनच बाहेर यावा. आणि शेठ म्हणाले, तू माझा निरोप दे रुद्रला आणि मला भेटायला पाठव त्याला. मग आता रात्र झाली. पद्मिनी विशालची खूप वाट बघत होती. तिने त्याला फोनसुद्धा केला होता. तो लवकर येतो म्हणाला होता, पण तरीही उगीचच त्यानं उशीर केला. आणि पद्मिनी नाराज झाली. ती आता त्याच्यावर अशी सतत नाराज व्हायची त्यानं उशीर केला की, कारण ती गरोदर होती आणि तिचे मूड चेंज व्हायचे. तो सकाळी लवकर जातो आणि रात्री उशिरा येतो. हे काय ड्युटी झाली का, अशी ती मनातच म्हणत होती. आणि काही विचारलं की फक्त म्हणायचं ड्युटी आहे. येऊ दे आज, काहीच बोलणार नाही मी त्यांना, एक शब्दसुद्धा, असं तिनं ठरवलं. आणि इकडे रुद्रसाठी दामिनीनं पुन्हा ते सरप्राईज दिलं हनीमूनच्या रात्रीचं. तिने तो सुळसुळीत झिरझिरीत गाऊन घातला आणि रुद्र जसा आतमध्ये आला तशी तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि तिने त्याला बेडवर ढकलला, त्याच्या मांडीवर पाय ठेवला आणि त्याला जवळ येण्याचा इशारा केला. आजची तिची ही अदा तर खूपच जानलेवा होती आणि तिच्या डोळ्यात खूप मादकता उतरली होती.
रुद्र न राहून तिला झटकन जवळ घेतली आणि अंगाखाली घेऊन खूप कुस्करली आणि खूप पॅशनेटली तो तिला किस करत होता. दामिनीसुद्धा खूप फोर्सने त्याला साथ देत होती आणि धीर न धरून त्यानं तिच्याशी पटकन मिलन केलं. दोघेही तृप्त होऊन एकमेकांकडे पाहून समाधानाने हसत होते. आणि इकडे विशाल रात्री 12:30 वाजता घरी आला तर पद्मिनी रुसून झोपली होती. ती खूप सुंदर दिसत होती झोपेत. तो हळूच तिच्या जवळ गेला आणि तिचा किस घेणार इतक्यात तिने त्याला दूर ढकलला. ती चिडली आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला, सॉरी, अगं काम होतं ना खूप, बोल ना माझ्याशी. तरीही ती गप्पच होती. पद्मिनी प्लीज बोल ना, तुला माझी शपथ आहे, काहीही बोल पण बोल, असा तो तिला आग्रह करू लागला. मग तिने मोबाईल घेतला आणि गाणं लावलं आणि त्याच्या हातात मोबाईल दिला आणि पुन्हा त्याच्याकडे चिडून पाठ करून झोपली. आणि गाणं लागलं, देर से आना जल्दी जाना ए साहिब ये ठीक नहीं, रोज बनाना एक बहाना चाहने वालों को तरसाना ए साहिब ये ठीक नहीं. आणि हे गाणं ऐकून त्याला तिच्या मनातल्या भावना कळल्या आणि विशाल खूप हसायला लागला आणि तोही म्हणाला, जाने दो मुझको है जाना सरकारी नौकर को सताना ए साहेब ये ठीक नहीं. असं म्हणून त्यानं तिला खूप गुदगुल्या केल्या आणि ती त्याच्या मिठीत शिरून खूप हसायला लागली.